आज जो आपण रस्ता रोको या ठिकाणी करतोय, हा रस्ता रोको महसूल आणि अष्टविनायक रोडवाल्यांच्या विरोधात आहे। सातत्यानं जुन्नर तालुका हे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं लोकांना त्या ठिकाणी जावं लागतं। सगळी कार्यालय त्या ठिकाणी आहेत, कोर्ट आहे, पंचायत समिती आहेत, सगळी शासकीय ऑफिस त्या ठिकाणी आहेत। आणि आपण पाहतो की हा रस्ता कारखाना चालू झाल्यानंतर ट्रॅफिकला जो मोठा अडथळा निर्माण होतो, पुढे गेल्यानंतर थोडासा अरुंद रस्ता आहे। मला आवर्जून सांगावं लागेल की चंद्रकांत दादा स्वतः या ठिकाणी उतरले होते। त्यांनी 25 कोटी रुपये त्यावेळेस अधिवेशनामध्ये बजेटमध्ये टाकलेले आहेत, परंतु महसूल विभाग आणि अष्टविनायक रोडवाले रस्त्यावाले हे कुठली ठोस पावलं आतापर्यंत उचलत नाहीत। मला वाटतं कलेक्टर साहेबांनी याच्यावर 4 ते 5 वेळा मिटिंगा घेतल्या। त्यांनी अधिकाऱ्यांना तिथे चुकीचं उत्तर देतात। कलेक्टर साहेब सांगतात की आम्ही 8 दिवसात पूर्ण करू, 10 दिवसात पूर्ण करू, आणि अधिकारी जैसे ते मिटिंग घेतल्यावर परत तीच उत्तर देतात। आम्हाला बावनकुळे साहेबांनी संबंधित कलेक्टरला सांगितलं होतं की 100 दिवसाच्या कार्यक्रमात हा कार्यक्रम बसवा आणि हा पहिला रस्ता मुख्य रस्ता आहे हा मोकळा करा, परंतु अजूनपर्यंत त्याची खऱ्या अर्थाने याला जबाबदार कोण असेल तर महसूलचे अधिकारी जबाबदार आहेत, या रस्त्याच्या अष्टविनायकचे अधिकारी जबाबदार आहेत। आणि यांनी जर ही जबाबदारी झटकून खरं ताण आज डिपार्टमेंट या ठिकाणी उभं आहे। डिपार्टमेंटला दर शनिवारी किंवा रोज जो ताण होतो या ठिकाणी आणि सगळे ट्रॅफिक या ठिकाणी, लोकांना जे पर्यटन महाराष्ट्रातून येतात, जी लोक लग्नासाठी येतात, त्यांना खरं तर पर्याय त्या ठिकाणी रस्ता जायला मिळत नाही, कुठेतरी वेळेवर पोहोचत नाही। आणि आमचं एवढंच म्हणणं आहे, त्या इथला शाखा अभियंता तो शाखा अभियंत्याला मी 15 दिवस सांगतोय की थोड्या मुरम त्या ठिकाणी टाका आणि रस्ता ज्यावेळेस होईल त्यावेळेस होऊ द्या, परंतु जी ट्रॅफिकची अडचण आहे, ती समस्या आहे, ती ताबडतोब सोडवा। ते सांगतात कॉन्ट्रॅक्टरला, कॉन्ट्रॅक्टर सांगतोय साहेबांना, ते गुप्ता साहेब कोण नवीन आलेत त्यांना अजून काही माहितीच नाहीये रस्ता हा कुठला रस्ता आहे, काय रस्ता आहे। आणि म्हणून आज यांनी या ठिकाणी आज सगळ्यांचे फोन यायला लागले की आम्ही 2 दिवसात करून देतो, 4 दिवसात करून देतो, परंतु सर्वसामान्य माणसाला कोणी लग्नाला पोहोचत नाही, कुठल्या कार्यक्रमाला पोहोचत नाही, 2-2, 3-3 तास लहान मुलं त्या ठिकाणी अडकून राहतात। मी रात्री साहेबांना इथे या ठिकाणी साहेब आहेत, साहेबांना म्हटलं साहेब तुमचंच काम आम्ही कमी करतोय, कारण सातत्यानं या ठिकाणी जे काही ट्रॅफिक होतं, अडचणी होतात, ऍक्सिडेंट होतात, हे सर्व लोकांसाठी आम्हाला हाऊस म्हणून हा रस्ता करत नाही। जर अष्टविनायकवाल्यांनी हा रस्ता 2 दिवसात त्या ठिकाणी मुरम टाकून हा रस्ता साईड पट्ट्या भरून जर केला नाही तर हा पुढच्या शनिवारी चक्का जाम करून कुठली गाडी त्या ठिकाणी जाऊ देणार नाही। हे तर फक्त काल आम्ही ठरवलं, सांगितलं, आम्हाला माहित होतं आज सुट्टीचा दिवस आहे अधिकाऱ्याने, पण अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं, काल आम्ही त्यांना निवेदनं दिली आणि आज संबंधित अधिकारी खरं तर जे मेन याचे साहेब आहेत CAC गुप्ता साहेब, त्यांनी सांगितलं की तातडीने आम्ही 2 दिवसात तो रस्ता पर्याय जे काय साईड पट्ट्यात भरून मोकळा करून देऊ, परंतु जे लोकांना सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी त्रास होतोय, पर्यटकांना जो त्रास होतोय, लोकांना जो त्रास होतोय, खऱ्या अर्थानं लोकांच्या दृष्टीने छोटी गोष्ट आहे, पण आमच्या दृष्टीनं फार मोठी गोष्ट आहे। खरं तर याच्याकडे सातत्यानं लोकप्रतिनिधी सुद्धा लक्ष घालायला पाहिजे होतं। संबंधित अधिकारी का टाळाटाळ करतायत? तुम्हाला पडलंय काय? इथं पैसे मंजूर आहेत, सगळ्या गोष्टी फक्त भूसापानाची प्रक्रिया पूर्ण करायची। जिकडे विमानतळ होणार नाही तिकडे महिना अधिकारी जाऊन बसतात, तिकडे ते काही काम नाही। इथं जे महत्वाचं काम आहे ते खऱ्या अर्थाने केलं पाहिजे। लोकांना आपण मोकळं, शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे, एकदा त्यांना त्या ठिकाणी मोकळं केलं पाहिजे। इतकं असताना 2.5 ते 3 वर्ष झालेत, पैसे टाकून झालेत, पैसे टाकले जायचं नाही भाऊ, सगळे आपण मंत्र्यांना दोष देणार नाही, पण संबंधित अधिकारी आहेत, हे जर संबंधित अधिकारी जर कलेक्टरची फसवणूक होणार असेल, प्रांत फसवणूक करणार असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही। नक्कीच याला तहसीलदार, प्रांत आणि यांनी सगळ्यांनी लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांनी बोलून हा रस्त्याचा तातडीने प्रश्न मार्गी लावला पाहिजे। जर मार्गी लावणार नसाल, हे तुमच्या दृष्टीने छोटा असेल, काय अडचण आहे? काहीच अडचण नाही। एक 8-10 दिवसाचं काम होतं, त्याला तुम्ही 3 वर्ष घालवलेत,
आणि 3 वर्षात सुद्धा तुम्ही तो प्रश्न निकाल लावू शकतात. म्हणून अधिकाऱ्यांना म्हणजे रस्त्याचे जे अधिकारी आहेत त्यांना खरं तर याच्यात इंटरेस्ट नाही. जिथं कामं होतात, जिथं टक्केवारी मिळणार असेल तिथं प्राधान्य ते देतात, पण इथं त्यांना ह्या कामामध्ये उदासीनता आहे. माझा त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना आणि महसूलच्या अधिकाऱ्यांना आहे, जर तुम्ही 2 दिवसात सुरळीत करून देणार नसाल तर रस्ता चक्का जाम होऊन आम्ही कुठलंही वाहन या ठिकाणी जाऊन देणार नाही. तसा आज खरं तर इथल्या शेतकऱ्यांना मानलं पाहिजे, कारण आज रस्ता अजून अस्तित्वात तसा नाहीच आहे. जर उद्या शेतकऱ्यांनी ठरवलं हा रस्ताच द्यायचा नाही तर नक्की हे शेतकरी त्याला त्या ठिकाणी हे करतील. आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना बांधवांना विनंती आहे की आपले जे काही छोटे मोठे प्रश्न राहिले असतील ते तातडीने त्यांना मदत करा आणि 4 दिवसाच्या आत जर कलेक्टर साहेबांनी मिटिंग घेऊन हा प्रश्न निकाली काढावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो. नाहीतर पुढचा चक्का जाम हा मोठा असेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे या महसूलच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांचं करायचं काय? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.